खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ। खडकवासल्यातून 40,000 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुण्यात पावसाचा हाहाकार। पूर परिस्थितीमुळे शहराला नदीचं स्वरूप। शेकडो संसार रस्त्यावर। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुण्याला झोडपलं। अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये शिरलं पुराचं पाणी। पूरस्थितीची धक्कादायक दृश्य। न्यूज 18 लोकमतवर। पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांमध्ये शिरलं पुराचं पाणी। अनेक इमारतींचे तळमजले गेले पाण्याखाली। पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा। नागरिकांशी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याचा घेतला आढावा। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची कशी मदत करता येईल हे पाहणं महत्त्वाचं। पुण्यातील पुरावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपावर अजित पवारांनी दिलं उत्तर। रायगडमधील पेण आणि रोह्यात मुसळधार पाऊस। रस्ते जलमय। महामार्गावर कमरेपर्यंत पाणी। वाहतुकीला फटका। जनजीवन विस्कळीत। मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुढील 24 तासात हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी। बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता। गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 50 मार्ग गेले पाण्याखाली। पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार। येत्या विधानसभेत काहीही करून मनसे सत्तेत येणार। युती आघाडीच्या भागात भ्रमात राहू नका। राज ठाकरेंचा निर्धार।